डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अगदी लागून एक आंबेडकरी वस्ती आहे। गवळीपुरा त्या भागाचं नाव जरी असलं तरी तिथं नवघडे परिवार मागच्या 80 वर्षापासून वास्तव्यास आहे। ती त्यांची स्वतःची जागा आहे। त्या ठिकाणी नवघडे परिवाराचे 51 लोक वास्तव्यास आहेत। असं असताना या उन्हाळा आता प्रखर होता आणि या प्रखर उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासत आहे, म्हणून नवघडे परिवाराने स्वतः काही चिरीमिरी गोळा केली आणि स्थानिक नगरसेवक आमचे मित्र रमेशराव गोडबोले यांच्या मदतीने त्या ठिकाणी ते बोर मारत होते। हे बोर मारत असताना त्या भागात वास्तव्यास असलेले गवळी समाजाचे काही लोक त्या ठिकाणी आले आणि नवघडे परिवारातील महिला असतील, मुलं असतील यांना त्यांनी मारहाण केली। त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा आम्ही वजीराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे। वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या 10 लोकांवर अट्रॉसिटीसह विविध गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। परंतु आंबेडकरी समाजाचा नवघडे परिवाराचा जो मूळ प्रश्न होता पाण्याचा, तो प्रश्न काही सुटलेला नव्हता। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी आंबेकर साहेब यांच्याशी आम्ही आताच भेटून आलेलो आहोत। आंबेकर साहेबांना आम्ही आता सर्व हकीकत सांगितली, FIR ची कॉपी पण त्यांना आम्ही दिली आणि आमचं निवेदन दिल्याच्या नंतर साहेबांनी आम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आंबेकर साहेब आम्हाला आत्ता या क्षणी महापालिकेचे आयुक्त यांच्या नावानं पत्र देणार आहेत की तात्काळ जे आहे ते पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाला पण एक पत्र देणार आहेत की त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस बोर मारू तर तिथं पोलीस बंदोबस्तामध्ये तो बोर मारण्यात येईल असं आम्ही आता साहेबांना बोललो आणि साहेबांनी पण आम्हाला पॉझिटिव्ह असं आश्वासन दिलेलं आहे। ज्यावेळेस एवढा आंबेडकरी समाज जाज्वल आहे, जागृत आहे आणि शहरामधली ही बाब आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला लागून आहे। पाणी तर आपण कोणालाही पाजवतो, पाणी मोठमोठे लोक टीव्हीवर आणि सगळ्या रेडिओवर वर्तमानपत्रातून सांगतात की चिमण्या पाखराला पाणी पाजवा। मग आमची काय गता चिमण्या पाखराच्या पलीकडे झालेली आहे का? आम्ही पाण्याविना गेलो का? आम्हाला कलेक्टर ऑफिसच्या अगदी शेजारी SP ऑफिसच्या अगदी जवळ बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या आंबेडकरी समाजाला जर आज पाणी मिळत नसेल तर ही मला वाटते की नांदेडच्या प्रशासनासाठी खूप खेदाची बाब आहे। त्यांनी याच्यामध्ये प्रखरपणे लक्ष घालून लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना आम्ही जे माझ्या 8-10 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी गवळीपुरा म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये आमचे नवघडे कुटुंब त्या ठिकाणी एक 50 लोकांचे घरं आहेत आणि त्या ठिकाणी बोर मारत असताना त्या ठिकाणी पाण्याची चणचण आहे। त्या महापालिका प्रशासन असो किंवा स्थानिक नगरसेवक असो त्यांनी त्या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी बोर मारण्यासाठी बोर मारत होते। तर त्या ठिकाणी काही गवळी समाजाचे गुंड लोकांनी येऊन आमच्या समाजावर अन्याय केला, त्या ठिकाणी महिलांना मारहाण केली, शिवीगाळ केली। तसा आम्ही वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे विविध कलमान्वये आणि आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यासाठी आलो, कारण आमचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सुटलेला नव्हता। ही खरं तर अगदी शोकांतिका आहे की गेल्या 70-80 वर्षापासून आम्ही पाण्यासाठी आमच्या पूर्वजांनी सुद्धा संघर्ष केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, परंतु आजच्या या आधुनिक युगात सुद्धा आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्यांनी अगदी पॉझिटिव्ह सांगितलं की आजच तुम्हाला पत्र देऊ आणि जे आम्ही उद्याच्याला त्या ठिकाणी बोर मारणार आहोत आणि पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्या ठिकाणी बोर मारणार आहोत। 100 वर्ष झाल्यासारखे झालेत। मी तिथं गवळीपुऱ्यात राहते। मला ह्या लोकांना त्रास दिला की पाणी तुम्ही माझ्या मुलानं दोन पैसे लेकरं जगवून 2 पैसे जमा केले तर बोर पाडू लागल्यानं याहीनं 15-16 माणसं येऊन आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला बाजूला करून याहीनं पाण्याचं आमचं हाती बंद केलं काम येऊन। असे 2च मारले, तिथं हापशे किती आला, बोरवाला आला की 2 हापशे मारले की यानं बंद केलं। एवढी आमच्यावर अत्याचारी का केली? पाणी पाऊस साऱ्या रोड्यानं लावलं, सारे पाखरं पाणी पितात, माणसं पाणी पितात, जागोजाग पाण्याचे पाऊस लावले। कशामुळे लावले की पाणी पाहिजेत म्हणून, उन्हाळा दिवस आणि एवढ्या महिन्यात तुम्ही पाणी नाही म्हणल्यानं मग किती तुमची अत्याचारी आहे आमच्यावर।
आम्ही इतके वर्ष राहून, माझ्या 4-5 पिढ्या गेल्या, माझे सगळं जिंदगी राहून तुमचं आहे का इकडं? मला सतवण्याचा प्रयत्न केलं, माझं पाणी बंद केलं. एवढे सरकार माझे कलेक्टर साहेब पाणी द्या म्हणून माझी विनंती आहे.